उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। विभागीय आयुक्त कार्यालयातून निघालेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला ताफा अचानक जुन्या तहसील कार्यालयातील सहदुय्यम निबंधक कार्यालयाकडे वळविला। थेट खरेदी विक्रीच्या टेबलवर बसून असलेल्या नागरिकांना खरेदीसाठी किती अतिरिक्त पैसे दिले याची विचारणा केली। यावेळी त्यांनी खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजू नये असे आवाहन केले। अमरावती येथील सहदुय्यम निबंधक वर्ग 2 अमरावती ग्रामीण कार्यालयात शेती, जमीन, घरे खरेदी विक्री करण्यासाठी शासकीय नियमानुसार असलेल्या 2% शुल्क शिवाय अतिरिक्त पैसे घेतात। तसेच दलाल सक्रिय असल्याची तक्रार पालकमंत्री यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केली होती। या तक्रारीची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी स्वतः कार्यालयात जाऊन खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला। त्यांच्याकडून खरेदीसाठी नोंदणी आणि मुद्रांकाशिवाय किती रकमेची मागणी करण्यात आल्याची विचारणा केली। नागरिकांनीही 5,000 रुपये देण्यात आल्याचे सांगितले। यावरून पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यालयातील अतिरिक्त शुल्क आकारण्यावर नियंत्रण करण्याच्या सूचना दिल्या। कर्मचाऱ्यांनी विहित केल्यापेक्षा अतिरिक्त पैसे स्वीकारल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला। नागरिकांच्या तक्रारी पाहता येत्या काळात सर्व नोंदणी कार्यालयात अकस्मात भेटी देण्यात येतील। गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करण्यात येईल। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या। न्यूज ब्युरो, उलट तपासणी न्यूज, अमरावती।